पुढच्या बातमीकडे वळूयात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे आणि या शहरामधील शिंदेमळा इथल्या लवली सर्कल इथे अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अश्वारूढ पुतळा हा साकारण्यात आलेला आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आमदार गोपीचंद पडळकरांनी धनगरी ढोल वाजवत धनगरी नृत्य केलेलं आहे। अहिल्यानगर शहरामध्ये बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा प्रोफेसर चौकामध्ये स्थापनेसाठी शहरामध्ये दाखल झालाय आणि यावेळेला संपूर्ण परिसर भगवामय झाला। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे। यावेळेला शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। तरुण शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे। भाजपचा राज्यसभेतील सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे। भाजपने राज्यसभेतल्या सर्व खासदारांसाठी आपला व्हीप जारी केलेला आहे। 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे। आदित्य ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। शिवसेना भवनामध्ये आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार। आदित्य ठाकरे नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। बिबट्याचे हल्ले वाढल्यानं संगमनेर तालुक्यामधले शेतकरी आक्रमक झालेत। संगमनेर तालुक्यामधल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। संगमनेर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन हे सुरू झालंय। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, आपण पाहतोय की सर्वसामान्यांसोबत नेते मंडळी सुद्धा या जनआक्रोश आंदोलनामध्ये सहभागी झाले। वृक्षाली सर्व पक्ष संघटना विसरून हे नागरिक जे आहेत आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि खरं तर संगमनेरमध्ये मानव आणि बिबट्याचा संघर्ष जो आहे तो वाढत चाललेला आहे। अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत। त्यामुळे या जनआक्रोश मोर्चामध्ये बिबट्यामुक्त संगमनेर अशा घोषणा आहेत। जे आंदोलक आहेत त्यांनी आपल्या हातामध्ये जे फलक लावलेत ठेवले सोबत, त्यावरती जे मयत झालेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांचे फोटो जे आहेत आणि त्यांना न्याय द्या अशी भूमिका या मोर्चेकऱ्यांची आहे। या मोर्चामध्ये जयश्री थोरात, ज्या बाळासाहेब थोरातांच्या कन्या आहेत, त्या आपल्या चिमुकल्या मुलासह या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आमदार सत्यजित तांबे आहेत, त्यासोबत माजी आमदार सुधीर तांबे आणि विविध पक्षातले पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। खरं तर हा जो लढा आहे तो सर्वांचाच आहे। या हेतूने शेतकरी असतील, नागरिक असतील, महिला असतील, मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत आणि बस स्थानकापासून हा मोर्चा आता प्रांत कार्यालयावर धडकत आहे। एकंदरीत जर बघितलं तर या मोर्चामध्ये लहान मुलं देखील महिला घेऊन आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हा जो प्रश्न आहे जटिल बनलेला आहे। खरं तर बिबट्याला शेड्यूल 1 मधून काढावं अशी मागणी देखील यामध्ये करण्यात येते। तर सरकारनं तज्ञांचा सल्ला घेऊन या पुढे मार्ग काढावा अशी मागणी जी आहे ती आमदार सत्यजित तांबे यांनी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।